नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि तुम्ही पाहताय आज मी स्क्रीनवरती निफ्टी 50 ठेवलेली आहे. याचं कारण मी काल पण सांगितलं होतं. आज आपण जे स्टॉकचा विचार करणार आहोत ते 18 डिसेंबर 2024 साठी असतील. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल काही दिवसापासून, की आपण दिलेले सिलेक्ट केलेले स्टॉक जे आहेत, ते जेव्हा मार्केट पडतं, तेव्हा ते सुद्धा पडतायत आणि आपण त्याचा विचार करतोय, की आपण त्याला खरेदी करायसाठी. म्हणजे तुम्हाला हे तरी लक्षात आलं, की जेव्हा बेंचमार्क निफ्टी बेंचमार्क इंडेक्स म्हणतात, निफ्टी 50 जेव्हा पडते, तेव्हा बऱ्यापैकी सगळे स्टॉक पडतात हे तुम्हाला कळालं. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, की जेव्हा मार्केट पडतंय, तर तिथे पडणाऱ्या स्टॉक म्हणजे सेल पोझिशन घ्यायची असते, म्हणजे विकायची पोझिशन घ्यायची असते. ती अजून मी तुम्हाला शिकवलेली नाहीये. त्यामुळे मी त्या गोष्टीबद्दल जास्त चर्चा करणार नाही. त्या गोष्टीसाठी मी थोड्या दिवसांनी येईनच तिकडे. आता आपण बायसाठी स्टॉक देतोय, पण बाय मुव्हमेंट बऱ्याच स्टॉकमध्ये अजून येत नाहीये किंवा ते स्टॉक खाली पडतायत. तर ही जी कंडिशन आहे आता सध्या मार्केटची, ती आता सध्या तुम्ही वर्स्ट ट्रेनिंगमध्ये जाताय. म्हणजे ही सगळ्यात वाईट किंवा खडतर ट्रेनिंग तुम्ही म्हणू म्हणू शकता. वाईट म्हणण्यापेक्षा खडतर म्हणू शकता. या ट्रेनिंगमधून तुम्ही जाताय आणि तुम्हाला ह्या मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करायच्या आहेत. कारण हेच सगळ्यात वाईट कंडिशन असते इन्व्हेस्टरची, ते त्यांना लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपण लॉस कसा मिनिमाइज करायचा किंवा करू शकतो याचा स्टॉप लॉसच्या बाबतीत तुम्हाला माहिती सांगितली. आणि जोपर्यंत तुमचा रेझिस्टन्स तुटत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपण बाय करू शकत नाही आणि पहिल्या कॅन्डलला बाय नाही करायचं, दुसरी कॅन्डल बघायची, वॉच करायची आहे आणि स्टॉप लॉस कसा ठेवायचा हेही तुम्हाला शिकवलं. आता निफ्टी 50 मध्ये थोडं झूम करतो एक चार्ट. काल आपण जसं डिस्कस केलं होतं, की काल रेड कॅन्डल तयार झाली होती. तर आज पण मोठी रेड कॅन्डल तयार झाली. मला अशी शंका होती, की ही रेड कॅन्डल जी आहे, ती हा हा जो लाल रंगाचा किंवा एक हा हा जो याच्यावरती क्लोज होईल, तर त्याच्यामध्ये चान्सेस होते, की ती निफ्टी अशी येऊन अशी जाऊ शकते. हे चान्सेस होते. पण मार्केटनं ही लाईन ही सपोर्ट लाईन तोडली. ही ब्लू कलरची सपोर्ट लाईन तोडली. थोडं मी इथे कट करतो आणि तुम्हाला थोडं ही जी हा बॉक्स आहे तो थोडा मी हाईड करतो. तर तुम्ही बघाल तर इकडे त्याने ब्ल्यूची लाईन पण तोडली आहे, ही ग्रीन लाईन पण तोडली आहे. म्हणजे हे दिसतंय तसं मार्केट आता चांगलं राहिलेलं नाहीये बुलिश लोकांसाठी. जे लोकं खरेदी करतात अशा लोकांसाठी ते चांगलं राहिलेलं नाहीये. तर आता पुढे स्टॉक मार्केटमध्ये पुढे काय हालचाल होऊ शकते किंवा त्यामध्ये काय फरक पडू शकतात हे आपण परत बघूया. आता परत तो मी बॉक्स आणलेला आहे. तर मला असं वाटतंय की उद्या जरी स्टॉक मार्केटमध्ये बाउन्स बॅक झाला किंवा ग्रीन कॅन्डल तयार झाली, तरी पण स्टॉक मार्केटमध्ये पुढच्या काही दिवसामध्ये हा लो जो आहे, हा जो ट्रायंगलचा लो आहे किंवा खालचा सपोर्ट आहे, तिथपर्यंत तरी मार्केट ॲटलीस्ट जाईल पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये किंवा या वीकमध्ये असं वाटतंय मला. कारण त्याने ही क्रुशियल पॉईंट आहेत हे ई-एम-ए 20ची, 100ची, 50ची ही पूर्णपणे तोडलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही इथे जर बघाल, तर आता ई-एम-ए कुठली राहिली आहे, तर ही जी शेवटची ई-एम-ए आहे, ही रेड कलरची, त्याला आपण 200ची ई-एम-ए म्हणतो. तिथपर्यंत सपोर्ट मागच्या वेळेस पण निफ्टीने घेतला होता. तर शक्य आहे की ती इथपर्यंत पडेल किंवा वर्स्ट टू वर्स्ट केसेसमध्ये इथपर्यंत पडेल आणि नंतर ती बाउन्स बॅक होईल असं दिसतंय. पण सध्या माझ्या माहितीप्रमाणे जोपर्यंत शेवटचे 2 लोअर हाय तुटत नाही, तोपर्यंत मी बुलिश समजत नाही. त्यामुळे तुम्ही आता स्टॉक मार्केटमध्ये जे पण काही शिकताय, तर ते तुम्ही वर्स्ट सिनेरिओमध्ये शिकताय किंवा खडतर ट्रेडिंगमध्ये शिकताय, की जिथे बरेच इन्व्हेस्टर असतात ते लॉसमध्ये असतात. पण तुम्हाला याच गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत, की तुम्ही तुमचा लॉस कसा टाळू शकता. बरोबर. तर आता उद्या पण जर मार्केट खाली पडायला लागलं तर आपले हे स्टॉक सुद्धा त्याप्रमाणे रिॲक्ट होतील. तर पहिला स्टॉक जो आहे तो आहे क्विक हिल. आज भले मार्केट पडलंय तरी पण या स्टॉकमध्ये बुलिश मुवमेंट आहे. त्यामुळे मलाही असं वाटतं की उद्या हा स्टॉक बुलिशच राहील. कारण या स्टॉकमध्ये आज मार्केट एवढी मोठी रेड कॅन्डल तयार झाली, की या
आजच्या कॅन्डलमध्ये काही फरक नाही पडला, तिथे बायर्स ॲक्टिवेट होते. त्यामुळे मला असं वाटतं की क्विक फिल ह्या स्टॉकमध्ये काही दिवसानंतर ही रेंज दिसायला मिळेल असं मला वाटतंय. त्यानंतर पुढचा स्टॉक आहे BEML लँड ॲसेट लिमिटेड म्हणजे BEMA. तर याच्यामध्ये बघाल तर आज याच्यामध्ये सुद्धा ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे आणि ह्याने शेवटचे जे पण मुव्हिंग ॲव्हरेज आहेत त्यांना सगळ्यांना तोडलं आहे आणि व्हॉल्यूम पण छान आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक बुलिश मुवमेंट बघू शकू. तिसरा स्टॉक आहे स्टोक्राफ्ट. याच्यामध्ये सुद्धा बघाल की या कॅन्डलच्या खालच्या व्हॉल्यूमपेक्षा पुढचा व्हॉल्यूम जास्त आहे, याच्यापेक्षा हा जास्त आहे. तर शक्यता आहे की उद्या याच्यामध्ये सुद्धा बुलिश मुवमेंट येऊ शकते. तुम्हाला नेहमी नेहमी मी जी रिक्वेस्ट करतो ती आज पण रिक्वेस्ट करतोय. आता सध्या मार्केट पडतंय, त्याच्यामुळे सिंगल क्वांटिटीने ट्रेड करा. हीच खरी शिकण्याची वेळ आहे आणि शिकताना कधीच हा विचार नाही करायचा की मी कसे पैसे कमवेन. आता फक्त हाच विचार करायचा आहे की तुम्ही कसे शिकाल. मार्केटचे ट्रेंड 3 प्रकारचे असतात, यापूर्वी पण आपण शिकलोय. 3 ट्रेंड म्हणजे कुठले? मार्केट बुलिश असताना सगळेच फायद्यामध्ये असतात. मार्केट खाली पडताना जवळपास 90% लोक तोट्यात असतात आणि मार्केट साइडवेज असताना सुद्धा बरेच लोक नुकसानीमध्ये असतात. तर आता तुम्ही या डाऊन ट्रेंडमध्ये आहात आणि याच्यामध्ये 90% लोक पैसे हारतात, 10%च लोक पैसे जिंकतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्ही आता ह्या वर्स्ट सिनारिओमध्ये ट्रेडिंग शिकताय, तर मला उलटा आनंद होतोय की तुम्ही चांगला ट्रेडिंग शिकाल. कारण प्रत्येक मुवमेंटमध्ये आपण कुठे चुकतोय हे तुम्हाला एक एक स्टॉक जेव्हा तुम्ही खरेदी करणार किंवा ट्रेडिंग करणार तेव्हाच तुम्हाला लक्षात येऊ शकतं. माझ्या मते निफ्टी पुढच्या वीकसाठी बिअरिशच आहे. बुलिश साईन त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. आणि बाकी सगळ्या ॲनालिसिस जसं आता हे निफ्टीमध्ये आपण हे ओपन इंटरेस्टचं ॲनालिसिस असतं. तर ह्या सगळ्या ॲडव्हान्स लेवलच्या ॲनालिसिस आहेत, त्या तुम्हाला मी शिकवणार आहेच. आणि त्या शिकवेपर्यंत तुम्हाला मी आता जे पण शिकवलं आहे ते समजा की आत्तापर्यंत शिकलेलं जे नॉलेज आहे ते फक्त 10-15%च आहे. मला अजून पूर्ण तुम्हाला 100% तयार करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या कॅपिटलमध्ये किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये एंट्री नका घेऊ. त्याच्यामुळे तुमचा लॉस होईल आणि तुमचं एकदा मन हरलं की तुम्हाला स्टॉक मार्केट चांगलं वाटणार नाही, जे ॲक्च्युली कमवायची संधी आहे. ठीक आहे. तुम्हाला सगळं कळालं असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी